नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा मी सब्जेक्ट एक्सपर्ट प्रोफेसर मंगेश खैरे पर्पल हॅट प्रेझेंट्स T12 या सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा एपिसोड आहे आपला M3 केमिकल डिपार्टमेंट 2024 पॅटर्न साठी। M3 केमिकल डिपार्टमेंट 2024 पॅटर्न साठी कसा अभ्यास करायचा, कसा स्कोर करायचा, आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे, पास कसं व्हायचं, गोल्डन कसं काढायचा, सगळं जाणून घेऊया। सो मित्रांनो, M3 सुरू करण्याच्या आधी M3 केमिकलचा पेपर पॅटर्न जाणून घेऊया। लक्षात ठेवा 70 मार्काचा 2.5 तासाचा पेपर आहे। पहिला क्वेश्चन 10 मार्कासाठी 5 MCQ येतात आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6 हे अनुक्रमे युनिट नंबर 1, 2, 3, 4, 5 वर असतात। प्रत्येक क्वेश्चन 12 मार्कला, सो 12 पंचे 60 मार्काचे थेरी क्वेश्चन आणि 10 मार्काचे MCQ 70 मार्काचा एकूण पेपर आहे। आता या थेरी क्वेश्चन्सच्या पॅटर्न मध्ये प्रत्येक मेन क्वेश्चन मध्ये 5 बीट आहे, 5 पैकी 3 बीट सोडवायचे, प्रत्येक बीटला 4 मार्क, सो 4 ते 12 मार्क असा 12 मार्काचा एक क्वेश्चन आहे। सो या पद्धतीने M3 चा आपला पेपर पॅटर्न केमिकलचा आहे 24 पॅटर्न साठी। सो मित्रांनो, M3 मध्ये आता IMP क्वेश्चन बघूया आपण। त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं, समजा आपल्याला M3 अवघड आहे आणि M3 मध्ये आले समजा 22 ते 20 मार्क, 28 ला पासिंग आहे, 2-4 मार्कांनी M3 जर राहत असेल तर ते 2-4 मार्क कुठे कव्हर करायची ती आयडिया सांगून देतो। एकच आयडिया आहे की पहिली गोष्ट, सगळे फॉर्म्युले लिहिताना, प्रत्येक प्रश्न लिहिताना फॉर्म्युले मेन्शन करा। फॉर्म्युल्याला 1-अर्धा मार्क पडतो, त्याने 1-2 मार्क वाढून जातात, मग 24 झाले, 26 राहिले 2 मार्क। आता हे 2 मार्क कुठे कव्हर होतील, एक भारी ट्रिक सांगून जातो मी। 10 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो, M3च्या प्रत्येक पेपरमध्ये एक्झामिनरने मुद्दामून एक प्रश्न चुकवलेलाच असतो, तो जर तुम्ही नुसता गिवन डेटा जरी लिहिला असला, 4 पैकी 4 मार्क तिथे पडून जातात। त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा, प्रत्येक क्वेश्चनचा गिवन डेटा वगैरे लिहून ठेवा, म्हणजे चुकलेल्या प्रश्नात 4 मार्क ऍड झाले, 1-2 मार्क फॉर्म्युले झाले, 6 मार्क, 24 आणि 7 30 झाले ना पास। सो ही खूप महत्त्वाची सिंगल डबलची स्ट्रॅटर्जी होती, ही फॉलो करा सगळ्यांनी। आता IMP क्वेश्चन आणि त्या IMP क्वेश्चन युनिट वाईज सांगतो, त्याच्यामध्ये पण टॉप 5 IMP सांगतो। सो मित्रांनो बघा, आता आपण एक सिंगल डबल कसे घ्यायचे, पास कसं व्हायचं समजलं। IMP क्वेश्चन मध्ये युनिट वाईज IMP सांगतो। पहिला युनिट आपला LD मध्ये बघा, मोस्ट IMP आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, व्हेरिएशन पॅरामीटर आणि शॉर्टकट मेथड आहेत, पण त्याच्यामध्ये पण 2च शॉर्टकट मेथड घ्या, e⁴ आणि sin cos। बस एवढं केलं तरी प्रत्येकाला 8 मार्क तर सिक्युअर होतं, आणि ज्याला 12 मार्क घ्यायचे मग त्यांनी त्याच्यामध्ये फक्त कॉची लिजेंड्री मेथड आणि उरलेल्या शॉर्टकट मेथड ऍड करा। क्लिअर, बाकीचं जनरल मेथड, इलेक्ट्रिक सर्किट, सायमल्टेनियस इक्वेशन वगैरे ते काही करण्याची गरज नाही, तरी 12 मार्क सिक्युअर होता। सेकंड युनिट आहे स्टॅट्स प्रोबॅबिलिटी, एकदम सोपा आहे। स्टॅट्स मध्ये 8 टाईप आहे, प्रोबॅबिलिटी 6 टाईप आहे, 14 टाईप एवढे करायचे नाही, फक्त 5-6 टाईप सांगतो, 12 मार्क फिक्स होता। स्टॅट्स प्रोबॅबिलिटी मध्ये प्रत्येकाने 12 मार्क घ्यायचे, ज्याला पास व्हायचं त्यांनी पण, ज्याला आउट ऑफ घ्यायचे त्यांनी पण। स्टॅट्स मध्ये काय काय करा, कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, हे 5 टाईप झाले। कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन। प्रोबॅबिलिटी मध्ये फक्त बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइसन डिस्ट्रीब्युशन, हे 14 पैकी फक्त 7 टाईप केले, 12 मार्क फिक्स। पुढचा युनिट आहे आपला न्यूमेरिकल मेथड फर्स्ट। न्यूमेरिकल मेथड फर्स्ट मध्ये पण टोटल 8 टाईप आहे, 4च टाईप सांगतो। पहिला बायसेक्शन मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, त्याच्यानंतर गॉस सेडल आणि गॉस जॅकोबी, एवढे 4 टाईप केले तर 8 मार्क पडतात। आणि अजून एक 12 मार्क घ्यायचा असेल तर एक टाईप ऍड करून घ्या, गॉस इलिमिनेशन मेथड, ही ऍड केली तर 12 मार्क पडतात। पुढचा युनिट आहे न्यूमेरिकल मेथड सेकंड, त्याच्यावरती काय करायचं बघा, न्यूटन्स फॉरवर्ड बॅकवर्ड, युलर्स मेथड आणि रंगीक उत्तर, 3 टाईप केले 8 मार्क पडतात। आणि ज्याला 12 मार्क घ्यायचे त्याने अजून 2 टाईप ऍड करा, एक लॅग्रांजेस इंटरपोलेशन आणि एक मॉडिफाईड युलर, हे 2 ऍड केले तर 12 मार्क पडतात। शेवटचा युनिट आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म। लॅपलास थोडा टफ आहे, लॅपलास सगळ्यांनीच नका करू, ज्याला 40-45 मार्क घेऊन पास व्हायचे त्यांनी लॅपलास स्किप केला तरी चालेल, पण फक्त लॅपलास करायचंच झाला 4 मार्कासाठी सांगतो। पार्शियल फ्रॅक्शन एक सोपी मेथड तेवढी करा, बाकीचं वरचं सांगितलं जेवढं केलं 40-45 मार्क पडतात, लॅपलास क्लिअर होतो। आणि ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे मग त्याने लॅपलास मध्ये काय काय करावं लागेल, सो ऑब्विसली पार्शियल फ्रॅक्शन मेथड, डिफरन्शियल इक्वेशन, ओके, पार्शियल फ्रॅक्शन, डिफरन्शियल इक्वेशन, नंतर मल्टिप्लाय बाय टी रूल, डिवाइड बाय टी रूल, त्याच्यानंतर इंटिग्रेशनला लिमिट 0 to t आणि इंटिग्रेशनला लिमिट 0 to इन्फिनिटी, असे एकूण तुम्हाला 6 टाईप दिले, 6 ची 6 करा तेव्हा 12 मार्क पडतात। सो हे युनिट वाईज इंपॉर्टंट क्वेश्चन दिले होते, याच्यामध्ये 100% सिलेबस मधला मी फक्त 60% सिलेबस दिला, बाकी सगळं स्किप करून दिलं। एवढं केलं तरी आउट ऑफ मार्क पडतात आणि 70 पैकी 70 पडतात ते, आणि ज्याला 40-45 घ्यायचं त्यांनी काय करायचं ते सांगितलं। आता टॉप 5 क्वेश्चन देतो, टॉप 6 क्वेश्चन देतो, त्या 6 क्वेश्चन मध्ये 24 मार्क फिक्स होता, 2 दिवसात प्रिपरेशन करण्याची। बघा टॉप 6 क्वेश्चन आहे, पहिला तर पहिल्या युनिट मध्ये व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर, तो फिक्स येणार 4 मार्कला। दुसऱ्या युनिट मध्ये स्टॅट्स प्रोबॅबिलिटी मध्ये कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि त्याच्यासोबत कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, हे तुम्हाला
5 टाईप करायचे आहे. कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. ओके, हे 5 टाईप सांगितले मी स्टॅट्स मधले. या 5 पैकी 3 येतील, 3 फिक्स येतील. त्याच्यानंतर व्हेरिएशन पॅरामीटर तो चौथा झाला. यस, नंतर पुढचा युनिट आहे न्यूमरिकल मेथड. प्रोबॅबिलिटी करण्याची गरज नाही इथे. पुढचा युनिट आहे न्यूमरिकल मेथड फर्स्ट. त्याच्यामध्ये बायसेक्शन मेथड आणि न्यूटन राफ्सन या दोघांपैकी एक मेथड येईल. बायसेक्शन, न्यूटन राफ्सन या दोघांपैकी एक. आणि गॉस सेडल आणि जॉकोबी या दोघांपैकी एक फिक्स येईल. टोटल 7 क्वेश्चन दिले. या 7 पैकी 6 प्रश्न येणार आहे तुम्हाला. 24 मार्क तुमचे फिक्स होता. बाकीचं नाही केलं तरी चालेल. मित्रांनो बघा, आता पुढे बघूया. आपण IMP बघितले, टॉप 6 क्वेश्चन बघितले 24 मार्काचे. आता पेपर लिहिताना कसा प्रेझेंट करायचा लक्षात घ्या. एकच गोष्ट सांगतो, पेपर लिहिताना तो त्याच्यामध्ये जे 3 प्रश्न आपल्याला सगळ्यात चांगले येतात ना ते सुरुवातीला लिहा. कारण 3 प्रश्न चेक करता करता एक्झामिनरचं 10-15 मिनिटं जातात. आणि जेव्हा त्याचे 10-15 मिनिटं तुमच्या पेपरवर जातात, त्यांना ते पूर्ण आन्सर करेक्ट आले, फुल मार्क तुम्हाला भेटताय असं त्यांना वाटतं. तर त्यांना वाटतं हा मुलगा हुशार आहे आणि पुढे पेपर मोकळ्या हाताने चेक होतो. त्यामुळे पेपर लिहिताना जे आपल्याला सगळ्यात बेस्ट येतात ते प्रश्न पहिल्यांदा लिहायचे. त्याच्यानंतर स्टेप्स वाईज प्रश्न लिहा. फॉर्म्युले कर्ली ब्रॅकेटमध्ये मेन्शन करा. कारण मॅथ्समध्ये स्टेप्सला मार्क आहेत. वरची स्टेप बरोबर आली, खालची एका चुकली तर वरच्या स्टेपचे तर मार्क कव्हर होतील. सो स्टेप वाईज लिहा. हे क्लिअर झालं. या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करा. मित्रांनो, पेपर कसा लिहायचा हेही समजलं, पण M3च्या पेपरमध्ये एक गोष्ट मुलांची कॉमन येते की सर टाइमच पुरत नाही हो. टाइम प्रॅक्टिस करण्यासाठी काय करावं लागेल समजून घ्या. की अभ्यास पूर्ण झाल्यानंतर घरी ऍटलीस्ट 2.5 तास टाइम लावा. रूम मध्ये एकटेच थांबा आणि पेपरची इथे उजळणी करा. रंगीत तालीम के पेपरची इथे करा. म्हणजे 2.5 तास टाइम लावून पेपर स्वतः सॉल्व्ह करून बघा. एकदा जेव्हा तुम्ही स्वतः 2.5 तासाचा पेपर सोडवशाल ना, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. असे 2 पेपर सोडवा M3चे आपले केमिकलचे. मग तुम्हाला तेव्हा कळेल की माझा टाइम कुठे जातोय, कुठले प्रश्न मला जास्त टाइम घेत आहे, कुठले प्रश्न आधी सोडवायला पाहिजे. ओके, कुठे कुठे माझ्याकडनं चुका होत आहे, कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायला पाहिजे. तुमचं टाइम मॅनेजमेंट तेव्हा तुमचं जमेल. आणि मग असे 2 पेपर सोडवले ना घरी, आणि तिसरा जेव्हा ऍक्च्युअल पेपरचा तुमचा युनिव्हर्सिटीचा सोडवशाल, त्या पेपरला तुम्हाला टाइम पुरणार नाही तर टाइम उरेल. कारण ऑब्व्हियसली 2 पेपर सोडवले तुम्हाला आयडिया येऊन गेली असेल की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. क्लिअर मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पुन्हा सांगतो की पर्पल ॲट ॲपवर आपला M3चा मी शिकवलेला केमिकलचा कोर्स आहे. तो ॲप डाउनलोड करा. पर्पल ॲट त्यात M3च्या कोर्समध्ये जा. तिथे मी जेवढे IMP क्वेश्चन सांगितले, टाइम मॅनेजमेंट सांगितला, पेपर कसं लिहायचं सांगितलं, हे सगळे पॉईंटचे मी व्हिडिओ लेक्चर दिले. सो व्हिडिओ लेक्चर मराठीत आहे. कॅल्सी ट्रिकवर मी M3 शिकवलाय सगळ्या युनिटमध्ये. न्यूमरिकल मेथड 1, 2 के, त्याच्यानंतर आपला पहिला LD, स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी सगळं कॅल्सी ट्रिकवर शिकवलंय. वेगवेगळे कॅल्सीचे ट्रिक वापरून टाइम पुरतो. मगाशी म्हटलं ना टाइम मॅनेजमेंट होत नाही, कारण मुलं चूक काय करतात, टाइम पुरत नाही. सो त्या कॅल्सीच्या ट्रिकवरनं म्हणजे M3 शिकवलं मराठीत एकदम सोप्या पद्धतीने. तो कोर्स बघा. LD चे कितीतरी 10-12 मार्काचे व्हिडिओ अनलॉक आहे. प्रत्येक युनिटमध्ये 5-6 मार्काचे अनलॉक व्हिडिओ दिले. ते अनलॉक व्हिडिओ बघा. तुम्हाला कळेल की यार हो सरांनी सांगितलं ह्या कॅल्सी ट्रिक्स. सो त्या ट्रिक्स बघा. व्हिडिओ लेक्चर बघायचे, कॉन्सेप्ट मराठी समजून घ्यायचं. एकदा मी शिकवलं ते समजलं की लगेच काय करायचं, एंडसेम सॉल्व पेपरच्या फोल्डरमध्ये जा. तिथे मी सगळे पेपर सॉल्व करून दिले एंडसेमचे. म्हणजे पहिल्यांदा अभ्यास केला की एंडसेमचे पेपर सॉल्व करायचे. यस, बघून सोडवा. नाही जमले मग न बघता सोडण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने करा. व्हिडिओ आणि सॉल्व पेपर या पद्धतीने मराठीत एकदम सोप्पा करून मी M3 शिकवलं. तो कोर्स बघा, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आणि जो टाइम मॅनेजमेंट मध्ये आपल्याला पेपर सोडवायचा तोही तुम्हाला तिथून मी जे पेपर सॉल्व करून दिले ऍपमध्ये तिथून चेक करता येईल. अशा प्रकारे तुम्ही केलं तर M3 तुम्हाला काहीच येत नाही ना, तरी तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागेल, भारी वाटायला लागेल. M3 एवढा सोपा कुठला विषय वाटणार, इतकी तुम्हाला मजा यायला लागेल. सो ऍप डाउनलोड करा, बघा माझे डेमो लेक्चर. M3 सोपाच जाईल. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण सगळं बघितलं, इम्पॉर्टंट बघितले, पेपर कसा सोडवायचा, टाइम कसा हे करायचा. पण तरी मुलं एक चूक M3 मध्ये करतात, ती मी मगाशी थोडक्यात सांगितली, पुन्हा सांगतो. मुलं कॅल्सी वापरत नाही, सगळं मॅन्युअली करतात. अरे वेक्टर कॅल्क्युलस सारखा इंटिग्रेशनचा युनिट, लॅपलास ट्रान्सफॉर्म युनिट, LD सारखा डेरिव्हेटिव्ह एवढा टफ युनिट मी सगळा कॅल्सिओ शिकवलाय. पर्पल ॲप मध्ये बघा, मी सगळे व्हिडिओ अनलॉक ठेवले, शॉर्टकट मेथड पर्यंतचे काही. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बघा, ते कॉम्प्लिमेंटरी फंक्शन सुद्धा कसे काढायचे कॅल्सिओ सांगितलंय. कॅल्सीचे टेबल, स्टॅट्स मधले टेबल मिनिटात कसे तयार करायचे विथ आन्सर, ते कॅल्सी ट्रिकवर सांगितलं. कोरिलेशनचाही व्हिडिओ फ्री ठेवलाय, बघा डेमो लेक्चर बघा, तुम्हाला आयडिया येईल. त्यामुळे कॅल्सी वापरा. मुलांची हीच मोठी चूक होते, कॅल्सी वापरत नाही, त्यामुळे M3 टाइम पुरत नाही, M3 बॅक राहतो. सो कॅल्सी वापरा, 100% गॅरंटेड M3 क्लिअर होणार.
आणि मित्रांनो, या ज्या स्ट्रॅटर्जीज मी दिल्या ना, या 100% फॉलो करा. आणि आपल्या कोर्समध्ये एक स्ट्रॅटर्जी फोल्डर आहे, तो पण अनलॉक आहे. त्याच्यात बघा MCQ चे आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे मी ते सांगितले, तेही क्लिअर करून घ्या. बाकी थेरीचं तर मी क्लिअर केलं. MCQ ची स्ट्रॅटर्जी दिली, 10 पैकी 10 मार्क कसे घ्यायचे त्या फोल्डरमध्ये अनलॉक आहे, तो बघून घ्या व्हिडिओ. म्हणजे M3 क्लिअर होतो. आणि सगळं झालं की IMP क्वेश्चनचा फोल्डर, त्यात IMP क्वेश्चन करा, म्हणजे शुअर पासिंग क्वेश्चन तिथे भेटून जातात. सो मित्रांनो, एकंदरीत आपला केमिकलचा M3 कसा स्कोर करायचा, काय चुका होता, कॅल्सी कसा वापरायचा, त्याच्यानंतर कुठल्या सिक्वेन्सने जायचं, टॉप 5 क्वेश्चन काय, पेपर प्रेझेंट कसा करायचा, एक 2-2 मार्क सिंगल डबल कसे कव्हर करायचे, सगळ्या स्ट्रॅटर्जीज मी दिल्या. 100% फॉलो करा. यस, मी गॅरंटी देतो. तुम्हाला M3 ची भीती वाटते, कॅल्सी वापरत येत नाही, एवढं मोठं पुस्तक बघून टेन्शन येतंय, काहीही टेन्शन असेल तरी M3 तुम्ही यावेळी आयुष्यातला शेवटचा द्याल, स्कोर कराल आणि आउट ऑफ मार्क घ्याल, एवढी माझी गॅरंटी आहे. सो मी दिलेल्या स्ट्रॅटर्जी फॉलो करा, व्हिडिओ मित्रांनाही शेअर करा आणि बस पर्पल आर्ट ॲपवरनं अभ्यास करा माझ्यासोबत. M3 आयुष्यातला शेवटचा असेल, आउट ऑफ मार्कावर काढशाल. M3 पेक्षा सोपं काही वाटणार नाही, एवढा M3 मी सोपा करून दिलेला आहे. सो या स्ट्रॅटर्जी फॉलो करा आणि आउट ऑफ मार्क घ्या. बेस्ट ऑफ लक.